विद्यार्थी मित्र हो, आज आपण 10th स्टँडर्ड मध्ये जॉमेट्री या सब्जेक्ट मधल्या ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधला 10वी मधल्या टेक्स्टबुक मधला जो भाग आहे त्याची सुरुवात करत आहोत। यापूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण 9th स्टँडर्ड मध्ये असणारा ट्रिग्नोमेट्रिक रेशोज या चॅप्टर मधला काही भाग अभ्यास केला। त्याची थोडीशी उजळणीवाचा ओळख आपण यापूर्वीच्या लेक्चर मध्ये करून घेतलेली आहे। 9th स्टँडर्ड मध्ये साधारणपणे ट्रिग्नोमेट्री मध्ये फक्त 3च रेशोची आपल्याला ओळख होती। त्याच्या पुढे जाऊन 10वी मध्ये 10th स्टँडर्ड मध्ये आपण आणखी 3 रेशो त्याच्यामध्ये ऍड केले आणि साधारणपणे एकूण 6 रेशोंचा अभ्यास आपण या वर्षी या चॅप्टर मध्ये करणार आहोत। चला तर पुन्हा एकदा या 6 रेशोंची ओळख करून घेऊया। त्यांचे डेफिनेशन्स काय आहेत, त्यांची हिस्ट्री थोडीशी पुन्हा उजळणीवजा जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर या 6च्या 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत, त्यांचे डेफिनेशन तुमच्या समोर इथे डिस्प्ले केलेले आहे। मग त्याच्यामध्ये साइन या रेशोची सुद्धा डेफिनेशन आहे की जे अपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज, कॉस साठी ऍडजसंट साइड आपण हायपोटेन्यूज, टॅन साठी अपोजिट साइड आपण ऍडजसंट साइड, कोसेक साठी हायपोटेन्यूज आपण अपोजिट साइड, याला साइनचा रेसिप्रोकल असं म्हणून ओळखलं जातं। याच्या उलट याच्याकडे पाहिलं जातं। सेक हायपोटेन्यूज आपण ऍडजसंट साइड, कॉट ऍडजसंट साइड आपण अपोजिट साइड। म्हणजे साधारणपणे हे 3 रेशो आहेत हे आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकले होते आणि हे पुढचे 3 रेशो आहेत हे आपण आता 10th स्टँडर्ड मध्ये याचा अभ्यास करत आहोत। साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे 3 रेशो हे मूळच्या या 3 रेशोच्या रेसिप्रोकल्स आहेत। मग साइनचा कोसेक हा रेसिप्रोकल आहे, तर कॉसचा सेक हा रेसिप्रोकल आहे, टॅनचा कॉट हा रेसिप्रोकल आहे। अशा पद्धतीने या डेफिनेशन्स आहेत। शॉर्ट मध्ये तुम्हाला इथे समोर मांडून दाखवलं, समोरासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। तुमच्याही लक्षात येईल की साइन रेशोची जी डेफिनेशन आहे ती अपोजिट आपण हायपोटेन्यूज फक्त इनिशियल लेटर्स वापरली आहेत, ओ अपॉन एच, कॉस सुद्धा ए अपॉन एच, टॅन ओ अपॉन एच, कोसेक एच अपॉन ओ, सेक एच अपॉन ए, कॉट मात्र ए अपॉन ओ। साधारणपणे अशी समोरासमोर मांडण्याचा हेतू माझा एकच आहे की साइनच्या अपोजिट साइडला मांडलेला जो रेशो आहे कोसेक, हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत। कॉस आणि सेक हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत। म्हणजे कॉसचे डेफिनेशन ए अपॉन एच असेल त्याला उलटा करा, एच अपॉन ए ही सेकची डेफिनेशन्स होते। टॅन आणि कॉट मध्ये सुद्धा हेच नातं आहे, रेसिप्रोकल्स समोरासमोर मांडले। असे हे 6 रेशो म्हणजे 3 रेशो हे 9th स्टँडर्ड मधले आणि ऍडिशनल हे 3 रेशो 10th स्टँडर्ड मधले। अशा ह्या सगळ्यांचे डेफिनेशन विद्यार्थी मित्र तुमच्या समोर मांडलेले आहे। अजून एकच गोष्ट तुम्हाला फक्त मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये मूळ 3 रेशो आहेत आणि आणखी 3 रेशो हे कॉम्प्लिमेंटरी आहे। आता ते थोडक्यात समजावून घेऊ आणि मग आपल्या मुद्द्याला सुरुवात करू। या दिलेल्या 6 रेशोंपैकी हे 3 रेशो मूळचे आहेत असं समजलं जातं। साधारणपणे हे एक्स वाय ऍक्सिस काढलेले कोऑर्डिनेट सिस्टीम काढण्याचा प्रयत्न केला आहे। या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये युनिट रेडियस असलेली सर्कल्स ड्रॉ केलेली आहे। म्हणजे प्रत्येक याही सर्कलची आणि याही सर्कलची रेडियस 1 आहे अशा पद्धतीने हे ड्रॉ केलेले आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला इथं राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झालाय आणि इथे राईट अँगल ट्रायंगल क्रिएट झालाय आणि आपला संबंध फक्त या ट्रिग्नोमेट्री नावाच्या चॅप्टर मध्ये फक्त राईट अँगल ट्रायंगल साठीच येणार आहे। आणि याच्यामध्ये असणारे राईट अँगल सोडून राहिलेले जे 2 अँगल्स आहेत जे ऍक्यूट अँगल म्हणून ओळखले जातात त्यांच्या संदर्भातच आपण या सगळ्या रेशोंची किमती काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग याच्यामध्ये युनिट सर्कल मध्ये रेडियस 1 एवढी असताना हा जो ऍक्यूट अँगल थीटा आहे याच्या अपोजिट साइडला जो सेगमेंट क्रिएट झालेला आहे, म्हणजे जसं तुम्ही हा पॉइंट चेंज करत न्याल सर्कलवर, इथं चेंज करत न्याल, इथं जर पॉइंट घेतला तर हा थीटा थोडासा चेंज होतो आणि हा परपेंडिक्युलर आहे त्याची सेगमेंटची लेंथ सुद्धा चेंज होत जाते। साधारणपणे हा अँगल 0 डिग्री पासून हा 0 डिग्री पासून जसं अँगल वाढत जाईल तसा हा सर्कलवरचा पॉइंट पुढे जाईल आणि ही परपेंडिक्युलर जी लेंथ आहे थीटाच्या अपोजिट असणार की ज्याला आपण साइन म्हणून ओळखणार आहोत ती चेंज होत जाईल, ती इन्क्रीज होत जाईल आणि अगदी 90 डिग्री ज्यावेळेला अँगल होईल त्यावेळेला ही लेंथ बरोबर रेडियस एवढी म्हणजे 1 एवढी झालेली दिसेल। 0 पासून सुरुवात होऊन ती 1 पर्यंत जाईल।
साधारणपणे अशा पद्धतीनं साइन हे सांगतात. घाबरू नका विद्यार्थी मित्र, हा जो पार्ट आहे कोऑर्डिनेट सिस्टीम मधला जो पार्ट आहे हा 10वी मधला नाहीच आहे, हा या टेक्स्ट बुक मधला नाहीये, हा तुम्हाला पुढच्या वर्षी जाऊन शिकायचा 11वी 12वी. सध्या आपल्याला फक्त यांच्या डेफिनेशन्स आणि हे सगळं वापरायचं कसं एवढंच आपण या लेक्चरमध्ये पाहणार. त्यामुळे मनातली भीती पहिली काढून टाका. याचा उगम नेमका कुठे आहे हे पुढच्या वर्षी एकदम तुम्हाला असं वाटायला नको की हे ट्रिग्नोमेट्री वेगळंच काहीतरी 10वी मध्ये वेगळं शिकलं आणि आता 11वी सायन्स 12वी सायन्स इंजिनिअरिंगला लागतंय ते वेगळं असं वाटायला नको. इथे युनिट सर्कल्स पाहिजे टॅन आणि सिकॅन्ड, म्हणून मुळात टॅन हे नावच आहे टँजंट, सेक हे नावच आहे सिकॅन्ड. याला स्पर्शिका म्हणतात, याला छेदिका म्हणतात. म्हणजे या सर्कल मध्ये ही उभी काढलेली आहे, ही सर्कलला टँजंट आहे आणि ही सिकॅन्ड काढलेली आहे. आणि हा टँजंटचा जो पार्ट आहे याची जी लेंथ आहे तो म्हणजे या दिलेल्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या थिटाच्या संदर्भात असणारा हा जो भाग आहे याला त्याचं टॅन नावाचा रेशो असतो, त्याची किंमत आहे. म्हणजे या लाईन सेगमेंटची जी किंमत आहे ही टॅन म्हणून ओळखली जाते. तर या सिकॅन्डचा हा जो पार्ट आहे, हा जो सेगमेंट आहे, हा या थिटासाठी सिकॅन्ड किंवा सेक नावाचा रेशो म्हणून ओळखला जातो. म्हणजे असा साधारणपणे आहे, जसा थिटाची व्हॅल्यू ही 0 टू अशी 90 कडे होत जाईल तसं तसं तुम्हाला लक्षात येईल की 0 असताना टँजंटची लेंथ ही 0 असेल. जसा थिटा इन्क्रीज होत जाईल तसं तसं टँजंटची लेंथ ही इन्क्रीज होईल. अगदी 90 डिग्री होईल त्यावेळेला ती इन्फायनाइट असेल, म्हणजे सांगता येणार नाही इतकेपर्यंत मोठी असेल. म्हणजे टँजंटचं सेगमेंट आहे, टॅन रेशोची किंमत आहे की थिटाच्या दृष्टिकोनामधून इन्फायनिटीकडे वाटचाल करेल, म्हणजे चेंज होत जाईल किंवा एवढं लक्षात ठेवा. तसंच सिकॅन्डची जी किंमत आहे हा थिटा 90 डिग्री असेल त्यावेळेला बरोबर रेडियसच्या एवढी सिकॅन्डची किंमत भरेल. म्हणजे थिटा 0 असताना सिकॅन्ड 1 भरेल आणि जसा जसा हा थिटा इन्क्रीज होत जाईल तो ही साधारणपणे सिकॅन्डच्याकडे पाहिलं तर 90 डिग्री होईल तेव्हा सिकॅन्ड ही तुम्हाला इन्फिनिटीकडे वाटचाल करताना दिसेल. असू दे, हे फक्त तुम्हाला उजळणीवाचा 2 मिनिटं सांगण्याचा भाग होता. हे मूळचे रेशो आहे आणि मग या मूळच्या 3 रेशोचे कॉम्प्लिमेंटरी असणारे याला साइनचा कॉम्प्लिमेंटरी त्याला कोसाइन असं म्हणतात. हे पुढचा अक्षर वापरत नाही, कॉस एवढाच भाग लिहितात. टँजंट याचा कॉम्प्लिमेंटरी रेशो आहे, त्याचा सीओ कॉम्प्लिमेंटरीचा सीओ आणि टँजंट याच्यासाठीचा हाही घेत नाही, अध्यक्षर एवढीच वापरतात आणि टॅनचा कॉम्प्लिमेंटरी कॉट असं लक्षात ठेवतात. आणि सेक याचा जो कॉम्प्लिमेंटरी आहे त्याला मात्र हा कोसेक पूर्ण अक्षर वापरलं जातं. आणि अशा अर्थाने हे 6 रेशोज तुम्हाला अभ्यासायचे. म्हणजे तसं बघायला गेलं तर लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की रेशो आहे 6, परंतु त्यांचं एकमेकांशी नातं लागत असताना हे समोरासमोर मांडलेले आहे हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे त्यांच्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर फक्त चेंज झालेले आहे, उलट सुलट मांडला गेलेला आहे. म्हणजे साइन आणि कोसेक हे रेसिप्रोकल्स आहेत, कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत, टॅन आणि कॉट हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. तर साइन आणि कॉस हे कॉम्प्लिमेंटरी आहेत, टॅन आणि कॉट हे दोघे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत आणि कोसेक आणि सेक हे दोघे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. अशा अर्थाने आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे जे 6 भाग आहेत या 6 भागांची थोडक्यात उजळणी करण्याचा प्रयत्न केला. चला आपण आता प्रत्यक्ष एक ट्रायंगल ड्रॉ करू आणि या ट्रायंगल मध्ये नेमक्या या 6च्या 6 रेशो कोणत्याही राईट अँगल ट्रायंगल मधल्या कोणत्याही एका ॲक्युरेट अँगलसाठी या 6 रेशोची किंमत नेमकी काढायची कशी ही तपासून पाहू. नमुना म्हणून तुमच्या समोर ट्रायंगल एबीसी घेतलेला आहे की जो राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये अँगल बी हा 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे आणि हा बी सोडून राहिलेले 2 अँगल्स आहेत, एक अँगल ए आणि अँगल सी, दोन्ही ॲक्युरेट अँगल्स आहेत. मग तुम्हालाही कळणं गरजेचं आहे असा जो राईट अँगल ट्रायंगल आहे या राईट अँगल ट्रायंगलला साइड्स असतात एकूण मिळून 3. म्हणजे याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहिलेले की या राईट अँगल ट्रायंगलला ज्या 3 साइड्स असतात या 3 साइड्सला जर तुम्ही ए बी सी अशी नावं ठेवली, या लेंथला जर ए बी सी अशी नावं ठेवली की आता 3 अक्षराचा वापर करून साधारणपणे आपण वेगवेगळे 6 रेशोज क्रिएट करू शकतो. मग याची ओळख झालेली आपल्याला की ए इज टू बी असेल, बी इज टू ए असेल, पुन्हा या दोघांसाठी बी इज टू सी असेल, सी इज टू बी असेल, पुन्हा या दोघांसाठी ए इज टू सी आणि सी इज टू ई असे साधारणपणे 6 रेशोज आपण तयार करतो, क्रिएट करतो. आणि हे 6 रेशो वेगळे काही नाही, हे साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट अशा पद्धतीने ओळखले जातात. चला तर मग या पर्टिक्युलर ट्रायंगल मध्ये आपण नेमका कोणताही एक ॲक्युरेट अँगल आहे या ॲक्युरेट अँगल साठी आपण एक अल्फाबेट मानूया. हे लॅटिन मधला वर्ड आहे, थिटा आपण गृहीत धरूया. तसं पाहायला गेलं तर हा जो अँगल आहे
अँगल ACB म्हणजे अगदी उलट्या क्रमाने वाचला तर अँगल BCA याच्यासाठी आपण थिटा नावाचं अक्षर गृहीत धरलेलं आहे. मग कधी कधी हा 3 अक्षरी अँगल न वापरता आपण याचं नाव आपण थिटा म्हणून वापरू शकतो. अगदी अँगल C म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. मग असा जो ॲक्यूट अँगल आहे ह्या ॲक्यूट अँगलसाठी आपल्याला या 6 च्या 6 रेशोच्या किमती काय येतील या चेक करायच्या. प्रातिनिधिक स्वरूपात आपण काय करूया तर त्याच्या या थिटा नावाच्या अँगलसाठी त्याचा साइन नावाचा जो रेशो आहे हा काय असेल याची चर्चा करू, याचा विचार करू. तर विद्यार्थी मित्र साइन नावाचा जो भाग आहे हा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्याची डेफिनेशन सुद्धा इथे मांडलेली आहे ती इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. ही लिहित असताना या दोघांमध्ये म्हणजे साइन थिटा आणि फक्त साइन यामध्ये काय फरक आहे हे समजावून घ्या. साइन याचा अर्थ हा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे तो ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज म्हणून ओळखला जातोच, परंतु स्पेसिफिक अँगल साठी जर विचार करायला गेला तर या ट्रायंगल मध्ये थीटा नावाच्या अँगल साठी जर तुम्हाला साइन नावाचा रेशो पर्टिक्युलरली काढायचा असेल तर इथे मात्र तुम्हाला या डेफिनेशन मध्ये थोडासा बदल करावा लागतो आणि तो म्हणजे ऑपोजिट साइड ऑफ थीटा असं द्यावं लागतं. म्हणजे थीटाच्या संदर्भात जेव्हा साइन काढा त्यावेळेला याच थीटाच्या संदर्भात आपल्याला ऑपोजिट साइड घेणं फार गरजेचं आणि मग डिनॉमिनेटर मध्ये हायपोटेन्यूज हा काही चेंज होत नाही. विद्यार्थी मित्र या ट्रायंगल ट्रायंगल मध्ये पाहिलं तर हा 90 डिग्रीच्या अपोजिट असणारा AC आहे हा तुमचा हायपोटेन्यूज आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही काही चेंज होणार नाही. मग तुम्ही ॲक्यूट अँगल निवडताना थीटा निवडा किंवा हा A नावाचा निवडा, C निवडा किंवा A निवडा, दोघांसाठी सुद्धा हायपोटेन्यूज तोच असतो. फक्त रेफरन्स कधी चेंज होतो जेव्हा तुम्ही ॲक्यूट अँगल इथला घेता थीटा नावाचा घेता तेव्हा त्याचा साइन रेशो काढण्यासाठी त्याच्या अपोजिट असणारी साइड कोणती ही विचार घ्यावी लागते आणि त्याच्या अपोजिट असणारी सध्या तरी ही साइड तुम्हाला दिसून येते आणि ज्या साइडचं नाव आहे AB म्हणजे इथं तुम्ही जर डेफिनेशन मध्ये किंमत भरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथं न्यूमरेटर मध्ये AB असं भरावं लागेल आणि हायपोटेन्यूज पाहाल तर तुम्हाला AC असं भरावं लागेल. अशी साइन थिटाची तुम्हाला डेफिनेशन. अशाच पद्धतीने पुढे जाऊन तुम्ही सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या किमती काढू शकता. जर तुम्हाला कॉस थिटाची किंमत हवी असेल तर तुम्हाला इथेही काय करावं लागेल डेफिनेशन मध्ये थोडासा बदल करावा लागेल. इथं ऍडजस्टंट साइड ऑफ थिटा असं म्हणावं लागेल आणि इथं तुम्हाला हायपोथेनियस असं लिहावं लागेल आणि मग थिटाच्या संदर्भात या थिटाला तुम्हाला विचारावं लागेल की तुझ्यासाठी ऍडजस्टंट साइड कोणती आहे. याच्यासाठी असणारी ऍडजस्टंट साइड आहे की ही तुम्हाला पाहायला मिळेल. ही ऍडजस्टंट साइड आहे तिचं नाव BC आणि मग तुम्ही इथं भरू शकाल BC आणि आपण हायपोथेनियस लिहू शकाल AC आणि अशा पद्धतीने तुम्ही हे रेशो यांची किमती काढू शकाल. हे सांगण्याचा एकमेव उद्देश आहे. यदा कदाचित काही विद्यार्थ्यांना मनामध्ये शंका आहे की सर मग जर तुम्ही या राईट अँगल ट्रायंगल मध्ये या थिटासाठी जर तुम्ही हे सगळे रेशो काढत असाल तर आता दोनच काढून दाखवले तुम्हाला सगळे तुम्ही व्यवस्थित तुमच्या काढू शकाल लिहू शकाल. डेफिनेशन मध्ये थिटा आल्यानंतर फक्त काय चेंज होतो तर डेफिनेशन मध्ये थिटा वाढवावा लागेल तुम्हाला. एवढंही लक्षात ठेवा. अगदी पुढे जाऊन तुम्ही त्या डेफिनेशन शॉर्ट्स मध्ये लिहिल्या तरी काय हरकत नाही. जर गणित फार मोठं असेल तर तुम्हाला त्या डेफिनेशन शॉर्ट मध्ये लिहायला मुभा असते. आता हे झालं सगळे थिटा बद्दल एका ॲक्यूट अँगल बद्दल. पण ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये चेंज करता तुमच्याही लक्षात येतं जर तुम्हाला एखाद्याला विचारलं की हा अँगल म्हणजे नेमका किती डिग्रीचा असेल, हा ॲक्यूटच अँगल आहे ना, व ह्याच्यामध्ये बदल करा हा किती डिग्रीचा असेल. जेव्हा एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल हा 90 डिग्री असेल राहिलेला ॲक्यूट अँगल हा थिटा असेल तुम्हालाही कळलं पाहिजे तिन्ही अँगलची ऍडिशनची मेजरमेंट ही 180 असते. त्यातला हा 90 डिग्री वजा केला तर ह्या राहिलेल्या दोन अँगलची ऍडिशन ही 90 डिग्री येते. मग त्यातला जर हा थिटा असेल तर हा राहिलेला साइड कसा काढायचा, दोघांची ऍडिशन 90 असेल तर फक्त याला 90 मधून सबट्रॅक्ट करा आणि याला 90 मायनस थिटा असणार. याचाच अर्थ ह्या थिटाचा हा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. हे आपण पाठीमागे शिकलो होतो की ज्या दोन अँगल्सची ऍडिशन 90 डिग्री येते त्या दोघांना एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. मग हे दोघं जण एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. जसा थिटा ॲक्यूट आहे तसं 90 मायनस थिटा हाही ॲक्यूट आहे. मग जर याला कदाचित तुम्ही या थिटाच्या ऐवजी जर या 90 मायनस थिटा नावाच्या अँगलचा विचार केला आणि समजा इथे तुम्ही जर बदल केला आणि हा बदल तुम्हाला हवा असेल जर साइन 90 मायनस थिटा हे लिहिताना ब्रॅकेट मध्ये लिहितो. जर 90 मायनस थिटा नावाच्या अँगलचा जर साइन नावाचा रेशो तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला इथं बदल करावा लागेल डेफिनेशन मध्ये आणि इथं घ्यावं लागेल
ऑपोजिट साइड ऑफ 90 मायनस थिटा. आणि आता तुमचे रेफरन्स चेंज होतील. आता तुम्ही पूर्वी रेफरन्स थिटासाठी वापरत होता, आता तुम्हाला रेफरन्स 90 मायनस थिटासाठी वापरावे लागतील आणि त्याला विचारावं लागेल की तुझ्या ऑपोजिट असणारी साइड कोणती. आणि तुमच्या लक्षात येईल की इथं ही साइड आता चेंज होईल, हे रेफरन्स चेंज होईल. ही साइड आता ऍडजस्टंट राहणार नाही 90 मायनस थिटासाठी, ती मात्र ऑपोजिट साइड होईल 90 मायनस थिटासाठी. आणि ही साइड जी ऑपोजिट होती थिटासाठी तिचा रेफरन्स चेंज झाला आणि ही मात्र आता झाली ऍडजस्टंट साइड. कोणासाठी तर 90 मायनस थिटाच्या अँगलसाठी. म्हणजे जसा तुम्हाला इथं साइन 90 मायनस थिटा हवा असेल त्यावेळेला तुम्ही सहजपणाने इथं काय काढू शकता, फक्त हायपोथेसिस चेंज होत नाही. ऑपोजिट साइड ऑफ 90 मायनस थिटा, हा 90 मायनस थिटा नावाचा अँगल आहे, त्याच्या ऑपोजिटला असणारी साइड आहे BC. म्हणजे हे चेंज झाले विद्यार्थी मित्र, हा रेफरन्स चेंज झाला. सेम पद्धतीने तुम्ही इथेही जर काढायला गेलं, कॉस्टची व्हॅल्यू तुम्हाला हवी असेल आणि तीही 90 मायनस थिटाची हवी असेल तर तुम्हाला इथेही चेंज करावं लागेल रेफरन्स आणि इथं म्हणावं लागेल 90 मायनस थिटा आणि त्याची ऍडजस्टंट साइड. आणि या 90 मायनस थिटाला विचारलं तर ऍडजस्टंट साइड ही AB येते, त्यामुळे हा फक्त भाग चेंज होईल आणि हा AB होईल, बाकी हायपोथेसिस तोच राहील. अशा पद्धतीने तुम्ही राहिलेले सगळे अँगल्स आहेत 90 मायनस थिटासाठी हे सगळे डेफिनेशन्स पाहून, डायग्राम पाहून, त्याच्यामध्ये पाहून हे सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकता. आता तुमच्या लक्षात आलं असेल दोन दोन ॲक्यूट अँगल एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये असतात. प्रत्येकासाठी अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड ही चेंज होत राहते, तो रेफरन्स चेंज होत राहतो आणि बदललेला रेफरन्स लक्षात घेऊन आपल्याला हे सगळं डेफिनेशन त्याच्यामध्ये किमती भरणं अशा पद्धतीने पुढे पुढे जावं लागतं. नमुना म्हणून फक्त दोनच रेषे तुमच्या समोर मांडलेले आहेत. तुम्हाला घरी जाऊन याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, स्वाध्याय म्हणून हरकत नाही तुम्ही विद्यार्थी मित्र लिहायला. ट्रायंगल ABC हा तुम्ही काढणं गरजेचं आहे. हा काढल्याच्या नंतर त्याच्यापूर्वी सगळं डेफिनेशन उतरून काढा. आणि थिटा नावाच्या रेषेसाठी या 6च्या 6 रेशो आहेत, त्यांच्या किमती या ट्रायंगलला अनुसरून काय येतील ह्या आधी लिहा. त्या झाल्याच्या नंतर 90 मायनस थिटा नावाचा जो अँगल आहे त्याच्यासाठी या 6च्या 6 किमती नेमक्या काय येतील त्या एकदा लिहून काढा. अशा पद्धतीने तुम्ही या किमती लिहून काढा म्हणजे तुमचा सराव होईल. अजून थोडं तुम्ही ट्रायंगल हा ABC न घेता त्याचं नाव चेंज करा, PQR असं घ्या. आणखीन थोडंसं चेंज करा. तुम्ही हा ट्रायंगल घेताना मग तुम्ही या बाजूला करून ट्रायंगल घेतला तरी चालेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे समजतंय का किंवा येतंय का, त्यालाही नाव काहीतरी द्या. उद्या तुम्हाला असंही ट्रायंगल पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल थोडंसं फिरवलं जाईल, राईट अँगल वरच्या बाजूला गेले, असंही करता येते का पहा. तुम्हाला आणखीन एक कॉम्प्लिकेटेड थोडासा भाग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडीशी मिक्स डायग्राम आली तर हे रेशो कसे चेंज होतात हे तुमच्या समोर समजावून देते. इथं तुमच्या समोर एक राईट अँगल ट्रायंगल काढला. हा राईट अँगल ट्रायंगल काढत असताना तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्र, हा राईट अँगल ट्रायंगल साधारणपणे अशा पद्धतीने होता. हा मूळचा राईट अँगल ट्रायंगल की ज्याच्यामध्ये असणाऱ्या हायपोथेसिसवर अपोजिट साइड पासून किंवा अपोजिट व्हर्टेक्स पासून जर अल्टिट्यूड काढला, परपेंडिक्युलर काढला तर मूळच्या राईट अँगल ट्रायंगलचे आणखीन वेगवेगळ्या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये डिव्हायडेशन होतं, विभागणी होते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला साधारणपणे इथं मूळचा एक राईट अँगल ट्रायंगल आणि हे दोन नवीन क्रिएट झालेले राईट अँगल ट्रायंगल असे एकूण 3 राईट अँगल ट्रायंगल्स मिळतात. आणि अशा 3 राईट अँगल ट्रायंगल्स मध्ये आपण जंबलिंग होता आपलं कामा नाही. आपल्याला काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये तर नमुना म्हणून मी एक अँगल थिटा नावाचा अँगल आहे, ॲक्यूट अँगल XY, त्याला मी नाव थिटा दिलेले. आणि मग तुम्हाला जर याला कदाचित या थिटाच्या संदर्भात जर साइन नावाचा रेशो जर काढा असा क्वेश्चन तुमच्या समोर आला तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं हा जो थिटा नावाचा ॲक्यूट अँगल आहे हा मुळातच किती वेगवेगळ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आहे हे समजणं फार गरजेचं आहे. मग आता विचार केल्यावर लक्षात येईल तुम्हाला की मूळचा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, मूळचा मोठा, याच्यामध्ये सुद्धा हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणून ओळखला जाईल. आणि त्याचा साइन रेशो हा काढण्यासाठी मग तुम्हाला मूळच्या राईट अँगल ट्रायंगल कडे वळावं लागेल. मग तुम्हाला हा साइन थिटाची व्हॅल्यू काढताना ही काढत असताना इन ट्रायंगल PQR म्हणजे याच्यासाठी ही व्हॅल्यू असेल ती मात्र वेगळी पाहायला मिळेल. कारण मूळच्या राईट अँगल ट्रायंगलकडे जर पाहिलं तर लक्षात येईल की साइनचे डेफिनेशन आपण लिहिताना नेहमी काय लिहितो तर ऑपोजिट साइड आणि ऑफ हा थिटा नावाचा अँगल येतो आणि डिनॉमिनेटर मध्ये आपण हायपोथेसिस लिहितो. तर याच्यासाठी पाहिलं तर लक्षात येईल की मूळचा राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये हा जो थिटा आहे ॲक्यूट अँगल त्याच्या ऑपोजिट असणारी जी साइड आहे ती साइड आहे PQ. आणि मग तुम्ही इथं लिहायला हरकत नाही की PQ आणि या मोठ्या राईट अँगल ट्रायंगल साठी हायपोथेसिस आहे तो 90 डिग्री P नावाच्या 90 डिग्रीच्या अँगलच्या
समोरची अपोजिटची साइड की जी हायपोथिनियस मोठ्या ट्रायंगल साठी आणि अशा पद्धतीने तुम्हाला की ट्रायंगल PQR साठी sin थीटाची व्हॅल्यू पाहायला मिळते. पण विद्यार्थी मित्र, या sin थीटासाठी किंवा या थीटासाठी अजून एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्याचं नाव आहे ट्रायंगल PSR की ज्याच्यामध्ये S 90 डिग्री आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहेच आहे आणि त्याच्यामध्ये हा ॲक्यूट अँगल आहे. आणि हा जर ॲक्यूट अँगल असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला इथं जर ही sin थीटाची व्हॅल्यू पाहिजे असेल फक्त ती इन ट्रायंगल PSR याच्यासाठी जर हवी असेल, या ट्रायंगल साठी जर हवी असेल तर तुम्हाला या डेफिनेशन मध्ये तुम्हाला एक किंमत भरावी लागेल की ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात अपोजिट साइड ऑफ थीटा आणि शिवाय मग हायपोथिनिस. आता ह्या दोन कन्सेप्ट आहेत ते ट्रायंगल नुसार चेंज होतात. मग हा अँगल या छोट्या ट्रायंगल मध्ये आलेला आहेच, या छोट्या ट्रायंगल मध्ये या थीटाच्या अपोजिट असणारी साइड आहे ती साइड तुम्हाला पाहायला मिळते आणि तिचं नाव आहे PS. आणि या छोट्या ट्रायंगल मध्ये हायपोथिनियस आहे तो 90 डिग्रीच्या अपोजिट PR या नावानं ओळखला जातो. आणि साधारणपणे तुम्हाला एकाच थीटा नावाच्या अँगलच्या साइनच्या वेगवेगळ्या दोन किमती या पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या दोन किमती तुम्हाला पाहायला मिळाल्या की घाबरून जाऊ नका. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की ज्यावेळेला अशा एखाद्या ॲक्यूट अँगलसाठी आपल्याला साइनची व्हॅल्यू विचारली जाते आणि त्या जर दोन दोन मिळत असतील तर तुम्हाला रेफरन्स म्हणून ट्रायंगलचं नाव दिलं जातं. मग असं ट्रायंगलचं नाव दिलं गेलं असेल तर या ट्रायंगलच्या नावाचा आधार घेऊन तेवढ्या ट्रायंगल पुरता रेफरन्स समजून तेवढ्याच ट्रायंगल मध्ये थीटाच्या अपोजिट कोणती आहे, हायपोथिनियस कोणता आहे हे पाहून तुम्हाला उत्तर द्यावे लागेल, ते फुलफिल करावं. म्हणजे असा मिक्स प्रकारचा ट्रायंगल जरी आला तरी घाबरून जाण्याची गरज नाही. मी इथे नमुना म्हणून फक्त एकच साइन नावाचा रेशो तुमच्या समोर मांडला. अशाच पद्धतीने तुम्हाला हे 6चे 6 रेशो इथे काढता येतील. वेगवेगळे दोन ट्रायंगल साठी याचे वेगवेगळे 6 किमती पाहायला मिळतील, वेगवेगळ्या 6 रेशोसाठी 6 मिळतील पाहायला. ट्रायंगल चेंज झाला, रेफरन्स चेंज झाला की तुम्हाला व्हॅल्यू चेंज झाल्यासारखे दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने हे कॉम्प्लिकेटेड थोडंसं मिक्स टाईपचे उदाहरण होतं, हेही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अजून त्यांच्या पुढे आणखी तुम्हाला उजळी वजा आणखी कोणकोणता भाग पाहायला मिळेल तर तोही आपण समजावून घेऊया. एक नमुना म्हणून तुमच्यासमोर 9th स्टँडर्डचं छोटंसं एक्झाम्पल मांडण्याचा प्रयत्न करतो. समजतंय का ते पाहूया. याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, एक राईट अँगल ट्रायंगल देव केलं जाईल. त्याचं काहीतरी स्पेसिफिक नाव असेल. त्याच्यामध्ये जे दोन ॲक्यूट अँगल्स असतील त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका ॲक्यूट अँगलला थीटा अगदी माहित असा विद्यार्थी मित्र ही जी हे सगळे लॅटिन वर्ड आहेत म्हणजे थीटा असेल, अल्फा असेल, बीटा असेल, गॅमा असेल, डेल्टा असेल, सिग्मा असेल, अशी व्हरायटी आहे या सगळ्या नावाची. म्हणजे कोणतेही नाव इथे येऊ शकतात. थीटाच प्रत्येक वेळेला येईल असं बंधन नाही, कोणतंही नाव याच्यामध्ये येऊ शकतं. कधी कधी ह्या ॲक्यूट अँगलला नाव दिलंच जात नाही. मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की तुम्हाला एखादी व्हॅल्यू विचारताना मग ते अशी विचारतात साइन n. मग हा n आपला अँगल आहेच, त्याला रिप्रेझेंट करणारं नाव नसलं तरी घाबरू नका. कधी कधी हे नाव 3 अक्षरी पण वापरलं जातं. हे अँगल LNM असंही वापरलं जातं. कधी रेफरन्स दिलं जातं. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला हे रेशोज आहेत त्यांची नावं दिली जातात, विचारली जातात. तर ते मनातली शंका काढून टाका. ही शंका दूर होणं फार गरजेचं. चला हरकत नाही विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये मग तुम्हाला काय केलं जातं. आता हा राईट अँगल ट्रायंगल तुम्हालाही माहिती, याच्यामध्ये सहजपणे पायथागोरस लागू होतो. मग कधी कधी याच्यामध्ये वेगवेगळ्या दोन साइड्स आहेत त्यांची किमती तुम्हाला दिल्या जातात. एक किंमत मात्र तुम्हाला दिलीच जात नाही. आणि मग एखादी किंमत तुम्हाला दिली जात नाही त्यावेळेला तुम्ही या ट्रायंगल मध्ये दोन साइड माहित असतील तर पायथागोरसच्या थेरमच्या सहाय्याने तिसरी साइड सहजपणाने काढू शकता. आणि ती तुम्हाला पायथागोरस थेरम काढावी लागते. आणि ही काढल्याच्या नंतर मग तुम्हाला साइन थीटा, एक नमुना म्हणून सांगते साइन थीटा याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काढायला सांगतात. आता ही साइन थीटा पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला थीटा ज्या ट्रायंगल मध्ये रेफरन्स दिलेलाच नाही, एकमेव ट्रायंगल आहे त्यामुळे ट्रायंगलचा रेफरन्स द्यायचा विषय येत नाही. पण डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. ही डेफिनेशन काय, अपोजिट साइड ऑफ थीटा. हे अँगल थीटा म्हटलं तरी चालेल, थीटा म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये काही फरक येत नाही. आणि मग डिनॉमिनेटर मध्ये डेफिनेशन मध्ये हायपोथिनियस आहे. मग थीटाला तुम्ही विचारू शकता की तुझ्या अपोजिट कोणती साइड आहे. ते तुम्हाला लक्षात येईल की ही LM साइड आहे आणि हायपोथिनियस आहे तो LN आहे. आणि मग तुम्हाला याच्यामध्ये LM ची किंमत माहिती आहे 4, LN ची माहित नव्हती. तर ही काढण्यासाठी मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय इथं पायथागोरस थेरम जो आहे तो वापरावा लागेल. आणि हा पायथागोरस थेरम वापरून सहजपणे तुम्ही LN ची व्हॅल्यू काढा की जी तुम्हालाही माहिती आहे. LN² = MN² + MN².
आणि याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे दोन व्हॅल्यू पुट केल्यावर ही व्हॅल्यू 5 च्या साधारणपणे येईल. पायथागोरस ट्रिपलेट तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे ही व्हॅल्यू 5 येईल. त्याला मी गोल करतो, व्हॅल्यू फाइंड करतो आपण, त्याला साधारण सर्कल गोल केलं जातं आणि मग इथे तुम्ही ती भरू शकाल. आणि अशा पद्धतीने राईट अँगल ट्रायंगल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन साइड कोणतेही घेऊ केले तर तिसरी पायथागोरस काढून घ्यावी लागेल. आणि एकदा तिसरी साइड तुम्हाला मिळाली की त्याच्या साहाय्याने मग तुम्ही त्या 6 पैकी कोणताही रेशो या थीटाच्या संदर्भात 6 पैकी कोणताही रेशो असेल त्याची किंमत सहजपणाने तुम्ही काढू शकता. ज्या अशा टाइपचे छोटे छोटे एक्झाम्पल्स सुद्धा तुमच्या समोर मांडण्यात येतील. एवढंच काय, हा जो अँगल आहे याला 90 मायनस थिटा म्हणतात. मग त्याच्यासाठी सुद्धा असणारे 6 रेशो आहेत, त्याच्याही व्हॅल्यूज तुम्हाला या क्रमाने काढता येऊ शकते. म्हणजे एखाद्या ट्रायंगल मध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणतेही दोन, आता इथे या दोन साइड दिल्या जातात, कधी कधी या दोन देतील, कधी या दोन दिल्या जातील आणि तिसरी तुम्हाला काढावी लागेल. पायथागोरस वापर करून सहजपणे सोडवू शकाल. अशाच पद्धतीने याच्यापेक्षा आणखी थोडंसं वेगळं एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हालाही माहिती आहे विद्यार्थी मित्र, याच्यापेक्षा जर थोडंसं अवघड एक्झाम्पल आपण करायला गेलो तर हे एक्झाम्पल अवघड कसं होऊ शकतं, तर त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल देतीलच, नाही असं नाही. राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिलाच जाईल, पण हा तुम्हाला आठवावा लागेल. गेल्या वर्षी आपण शिकलो होतो किंवा यंदाही आपण पूर्वी शिकलोय, पायथागोरस नावाच्या चॅप्टर मध्ये शिकलोय की इथं हे अँगल्स आहेत त्यांच्या स्पेसिफिक किमती दिलेल्या आहेत. 30, हा 60 आणि हा 90. आणि मग यात तुम्ही कोणतं एक नाव दिलं एक्स, वाय आणि झेड असा जर हा ट्रायंगल असेल, या ट्रायंगल मध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं कोणत्याही एकाच साइड फक्त मेजरमेंट दिली जाते. अगदी ही साइड असेल समजा, असं गृहीत धरून चालू की हिचं मेजरमेंट 5 दिलेले, एकच साइड दिलेली आहे, दोन साइड काही तुम्हाला देऊ केलेलं नाही. मग असं ज्यावेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला पायथागोरस नावाच्या चॅप्टर मध्ये जावं लागेल. 30, 60, 90 हा थेरम इथे यूज करावा लागेल. आणि साइड अपोजिट टू 30 डिग्री आणि हायपोटेन्यूज या दोघांचं नातं तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आणि मग एकच साइड जरी दिली तरी अशा स्पेसिफिक राईट अँगल ट्रायंगल मध्ये की ज्याच्यामध्ये 30, 60, 90 यदा कदाचित याच्या ऐवजी तुम्हाला असाही वेगळा ट्रायंगल येऊ शकतो की ज्याच्यामध्ये हा अँगल आहे तो 45 डिग्री आहे आणि ही साइड आहे 5 आहे. मग अशा वेळेला तुम्हाला हा अँगल माहिती 45 डिग्री असतो. आणि मग तुम्हाला म्हणजे सांगण्याचा उद्देश करतो की बघा की तुम्ही पायथागोरस नावाच्या चॅप्टर मध्ये 45, 45, 90 किंवा 30, 60, 90 हे दोन थेरम यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ही उदाहरणं सोडवलेली आहे की अशा टाइपच्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर एकच साइड माहित असेल तर राहिलेले दोन साइड्स तुम्हाला सहजपणे काढता येतात. एकच साइड माहित असेल तर ह्या राहिलेले दोन साइड्स काढता येतात. मग 30, 60, 90 थेरम वापरा, 45, 45, 90 हा थेरम किंवा प्रॉपर्टी म्हणतो आपण ती वापरा, त्याचे फॉर्म्युलेज वापरा. त्याच्यासाठीचं लेक्चर पुन्हा एकदा पाहावं लागलं तर पहा पाठीमागे जाऊन. आणि मग ही एक्झाम्पल्स त्या पद्धतीने सोडवून तुम्हाला असे साइडच्या किमती तुम्हाला मिळतील. आणि एकदा काय सगळ्या किमती मिळाल्या की तुम्ही याच्यामध्ये मग तुम्हाला जर याच्यामध्ये विचारलं गेलं की साइन 30 डिग्री हा काय आहे किंवा विचारतानाच असं विचारलं गेलं की साइन झेड याची किंमत काय आहे, तर तुम्हाला इथं लिहिता येणे शक्य आहे की ही अपोजिट साइड आणि मग हायपोटेन्यूज, अपोजिट साइड ऑफ पर्टिक्युलर अँगल आणि हायपोटेन्यूज. मग ह्या किमती तुम्ही सहजपणाने त्यांची नावं लिहू शकाल. अपोजिटला एक्स वाय साइड आहे आणि हायपोटेन्यूज झेड आहे. आणि ह्या दोन्ही किमतीला अपोजिट तर 5 दिलेली आहेच, हायपोटेन्यूज तुम्ही शोधून काढणार आहेच. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या किमती सोडवता येतील, किमती काढता येतील. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला स्पेसिफिक जर अँगल दिला गेला तर तुम्हाला याच्यामध्ये ह्या सगळ्या किमती काढता येणं सहज शक्य. काही अवघड बाब नाही विद्यार्थी मित्रांनो. हा भाग सगळा तुम्हाला कळला असेल असं गृहीत करतो. ही छोटी छोटी एक्झाम्पल्स आहेत, ही अंदाजे नाहीतच आहे, ही 9th स्टँडर्ड मधली एक्झाम्पल्स आहेत. मला सांगण्याचा प्रयत्न माझा एवढाच राहील की कसलाही राईट अँगल ट्रायंगल असू दे, त्यातला कोणताही ॲक्यूट अँगल असू दे, त्याच्यासाठी तुम्हाला या 6च्या 6 किमती आहेत त्या काढता येणं फार गरजेचं आहे. मग आपण असं गृहीत धरूया की या लेक्चरमध्ये किमान तुम्हाला आता या 6 लेक्चर्सची ओळख झालेली आहे, अगदी व्यवस्थितरित्या झालेली आहे. त्यांच्या डेफिनेशन्स ह्या तुम्हाला आता पाठ कराव्या लागतील, हे समजून घेऊन पाठ करणं गरजेचं आहे. या डेफिनेशन्स अशा क्रिएट होण्यासाठी त्याच्या पाठीमागे दडली गेलेली हिस्ट्री कोणती आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये युनिट सर्कल घेऊन त्यांना ती नावं तशा पद्धतीने कशी पडलेली आहे, मग हे नाव सायन्सोडियल वेव्ह पासून कसं आलेलं आहे, टॅन्जंट हे नाव कुठून आलं, सिकॅन्ड हे नाव कुठून आलं, आणि मग ह्यांचे क्रमांक सगळे कॉम्प्लिमेंटरी आहेत रेशिओ, मग ते ऍडजस्ट करण्यासाठीच्या ह्या सगळ्या डेफिनेशन्स कशा आल्या. ह्या सगळा भाग हा जॉमेट्री मधला फार चमत्कारिक भाग आहे विद्यार्थी मित्र, एकमेकाशी रिलेटेड असतात. हा सगळा तुम्हाला पाहावं लागेल. माझं तर म्हणणं आहे की ही जी लेक्चर्स आहेत ट्रिग्नोमेट्रीचं, याच्या आधीचं लेक्चर आणि हेच असणारा लेक्चर, ही दोन्ही लेक्चर्स वारंवार पहा.
जोपर्यंत तुम्ही हे सगळे लेक्चर्स वारंवार पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला या 6च्या 6 रेशोची ट्रिग्नोमेट्रिक रेशोची ओळख होणार नाही मित्रांनो. आणि ही जोपर्यंत परफेक्ट ओळख तुम्हाला होत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला या सगळ्या बाबी समजणं शक्य नाही. याच्यावरचे एक्झाम्पल्स अजून आपल्याला खूप आहेत घ्यायचे. आता आपण उजळणी वाजत एक्झाम्पल्स घेतलेली आहे. चला 6 रेशोची ओळख तुम्हाला परफेक्ट झालेली आहे असं आपण समजूया. आणि पुन्हा एकदा 6च्या 6 रेशोंचं एकत्रित समोरासमोर दिसणारं चित्र कसं असेल हे तुमच्या समोर मांडतो आता ते पहा. तुमच्या समोर या ग्लासबोर्डवर आता हे मेन 6 रेशोज आहेत. हे जरा थोडे मोठे मांडण्याचा प्रयत्न केला. पण हे 6 रेशो क्रमाने वाचतो. पहिला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट यांची पूर्ण नाव पुन्हा एकदा सांगतो. याचं नाव आहे साइन. याचं पूर्ण नाव SINE साइन असं आहे. याचं पूर्ण नाव आहे कॉम्प्लिमेंटरी ऑफ साइन. टँजंट, कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट. सिकॅन्ड, कॉम्प्लिमेंटरी ऑफ सिकॅन्ड. अशी ही 6 नावं आहेत. हे 6 रेशोचे डेफिनेशन तुमच्या समोर मांडले आहेत. साइनची डेफिनेशन O/H आहे तर त्याच्या बरोबर उलटा रेसिप्रोकल असा असणारा कोसेक त्याची डेफिनेशन मात्र H वरती आणि O खाली अशा पद्धतीने मांडलेलं आहे. कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे ही कोणची आहे ती रेसिप्रोकलची हे लक्षात ठेवा. टॅन आणि कॉट ही जी कोण आहे दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. आणि याच्या पूर्वी तुम्हाला सांगितले कॉम्प्लिमेंटरी या शब्दावरून तुम्हाला कळतं हे जे कॉम्प्लिमेंटरी आहे ते इथे लक्षात येईल तुम्हाला. हा साइनचा कॉम्प्लिमेंटरी म्हणून उभी रेष मांडलेली या दोघांच्या शेजारी ही रेष पाहिली की तुम्हाला कळलं पाहिजे ही कॉम्प्लिमेंटरीची रेष आहे. टॅन आणि कोटँजंट म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ऑफ टँजंट हे दोघे एकमेकांची कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यासाठी ही रेष मारलेली आहे. कॉम्प्लिमेंटरी शब्द मुद्दाम रेषेखाली दिलाय हा तुम्हाला जाणवावा कळावा. ही रेष आहे ती कॉम्प्लिमेंटरीची. आणि इथे कळेल तुम्हाला सेक आणि कोसेक हे कॉम्प्लिमेंटरी ऑफ सेक हे दोघे एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत त्यासाठीची उभी रेष. म्हणजे ह्या 3 रेषा आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी साठी आहे आणि ही जी रेष काढलेली आहे ही रेसिप्रोकल साठीची आहे. आणि अशा अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल की हा ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा जर भाग तुम्ही पाहिला आणि तुम्ही जर याची डायग्राम तुमच्या वहीमध्ये काढून ठेवली आणि असं चित्र तुमच्या समोर आलं तर लक्षात येईल की तुम्हाला हे 6च्या 6 रेशो जे अशा पद्धतीने मांडल्यानंतर लक्षात राहणं डेफिनेशन आणि रिलेशनसाठी फार सोपं आहे. जसं इथे तुम्हाला सांगितलं रेसिप्रोकल आणि कॉम्प्लिमेंटरी असे नातं एकमेकांमधून या रेषेचं लागतं. अशा अनेक नाती तुम्हाला इथून पुढे अभ्यासायची आणि या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोंमध्ये या 6च्या 6 रेशोंमध्ये परस्परांमध्ये जे संबंध आहे जे नातं दाखवलं जातं रेसिप्रोकल असेल कॉम्प्लिमेंटरी असेल. पाहता क्षणी आणखीन एक बाब तुमच्या लक्षात येईल. साइन आणि कॉस हा जो रेशो हा समोरासमोर पाहिला तर या दोघांचा जर भागाकार केला या दोघांचं जर डिव्हिडेशन केलं साइन डिवाइडेड बाय कॉस असं जर तुम्ही मांडलं तिथं भागाकार मांडला तर लक्षात येईल तुम्हाला ऑपोजिट साइड आपण हायपोथिनियस आणि ऍडजस्टंट साइड आपण हायपोथिनियस. हा हायपोथिनियस निघून जाईल आणि O/A एवढाच भाग शिल्लक राहील की जो इथं पाहायला मिळेल म्हणजे टॅन. नकळतपणे या साइन आणि कॉस यांचा जर भागाकार केला तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू टॅन एवढी येते असं पाहायला मिळेल. म्हणजे हे साइन कॉस आणि टॅन या तिघांमध्ये वेगळं आणखी नातं पाहायला मिळेल. अशी भागाकाराची असणारी म्हणजे डिव्हिजनची असणारी नाती आहेत ही सगळी नाती तुम्हाला आता इथून पुढे अभ्यासायची आहेत. साधारणपणे ही ट्रिग्नोमेट्रिक रेशो एकमेकांमध्ये गुंतलेली आहे परस्परांशी रिलेशन असणारे आहे आणि सर्वसाधारणपणे अशी रिलेशन्स दर्शविणारी टोटल ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे नातं दर्शवणारे जो भाग आहे जे रिलेशन दाखवणारा जो भाग आहे त्याला आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज असं म्हणणार आहोत. आणि अशा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज सर्वसाधारणपणे या पूर्ण चॅप्टर मध्ये एकूण मिळून 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुम्हाला पाहिजे. एकमेकांचे नातं दाखवले जाणारे 22 प्रकार तुम्हाला पाहिजे. म्हणजे 22 सूत्र म्हणायला हरकत नाही 22 फॉर्म्युले म्हणायला हरकत नाही की ज्यांना आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणून घेणार आहोत. अशा 22 भागांची ओळख आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये करून घेणार आहोत. त्याच्यापैकी रेसिप्रोकल हा जो भाग आहे त्याचा नमुना म्हणून तुम्हाला मी त्यांचं एकमेकांशी असणारं नातं आहे ते तुमच्या समोर इथं मांडतो. आणि या रेसिप्रोकलच्या आधारे साधारणपणे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचं नातं फॉर्म्युले नेमके किती असतील हे समजावून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याबद्दल पहिलं नातं तुम्हालाही माहिती आहे. हे 2 रेषो जर एकमेकांच्या समोर मांडलेले एकमेकांचे रेसिप्रोकल असतील तर दोघांमधला संबंध हा सर्वसाधारणपणे ही रेसिप्रोकलची सर्व सूत्र आहे ही तुमच्या समोर मांडतो. सर्वसाधारणपणे ही 6 सूत्र आहेत 6 फॉर्म्युले आहेत. त्यातला पहिला इथे मांडण्याचा प्रयत्न करतो की साइन थीटा इज इक्वल टू 1 कोसेक थीटा. म्हणजे हे दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. म्हणजे हे असं या पद्धतीने मांडलं जातं साइन थीटा इज इक्वल टू 1 कोसेक थीटा. त्याच्या उलटे आपण मांडू शकतो की सर्वसाधारणपणे
कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा असं दर्शवणार हे दुसरं रेसिप्रोकलचं सूत्र फॉर्म्युला किंवा ज्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे असं म्हटलं जातं. याच्यानंतर पुढचा तिसरा भाग आहे तो या दोघांच्या संदर्भातला आहे. कॉस आणि सेक याच्या संदर्भात नाही की दोघे एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत म्हणजे त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला असं लिहिता येईल कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. उलट करून सुद्धा म्हणता येईल सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. सेम पॅटर्न मध्ये किंवा मध्ये तुम्हाला टॅन आणि कॉट मधलं नातं म्हणता येईल. हेही रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे. हे लिहिताना टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा आणि उलट लिहायला गेला कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. अशा पद्धतीने 6 रेसिप्रोकलचे फॉर्म्युले हे तुमच्या समोर मांडले. याला आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणूया. साधारणपणे तुम्हाला आता सांगितलं मी की ह्या जवळपास 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुमच्याकडून मला तयार करून घ्यायच्या. नमुना म्हणून त्याच्यातले फक्त रेसिप्रोकलचे 6 प्रॉपर्टीज तुमच्या समोर मी मांडले. याच्यासारख्या कॉम्प्लिमेंटरीचे सुद्धा आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये 6 मांडणार आहोत. नेमक्या आहेत तरी किती ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज त्याची निदान ओळख तुम्हाला आता मुद्दाम सांगितली की ह्या 22 आहेत आणि 22च्या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. या सगळ्यांची प्रूफ्स आपण इथून पुढे घेणार आहोत. ही सगळी प्रूफ्स तुम्हाला विचारली जातात परीक्षेला. हे प्रूव्ह करून दाखवा म्हणून विचारलं जातं. ही सगळी प्रूफ सुद्धा तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नमुना दाखला मी तुमच्या समोर फक्त रेसिप्रोकल या गटामधली म्हणजे फक्त रेसिप्रोकल या गटामधली फक्त 6 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज 6 फॉर्म्युलेज तुमच्या समोर मांडलेले आहेत. आता याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये क्रमाने आपण या सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज याच्यामधले संबंध दाखवणारे आयडेंटिटी सूत्र फॉर्म्युले ही सगळे आपण प्रूव्ह करून क्रमाने दाखवूया. तोपर्यंत विद्यार्थी मित्र किमान हे चित्र तुमच्या समोर राहील याचा प्रयत्न करा. हे चित्र जर तुमच्या समोर शिल्लक राहील तर तुम्ही 22च्या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत ह्या सहज या चित्राकडे बघून याच्याकडे बघून हे फॉर्म्युले सहजरित्या सांगू शकता. त्याचा वापर करण्याच्या पद्धती पण आपण बघणार आहे क्रमाने. चला विद्यार्थी मित्र आज असं गृहीत धरतो की हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज 6 नेमके कोणते आहेत, त्यांच्या किमती कशा काढल्या जातात, ट्रँगल बदललं की त्यांचे रेफरन्सेस कसे चेंज होतात, या सगळ्या बाबी नमुना म्हणून एखाद्या राईट अँगल ट्रँगल मध्ये जर किंमत विचारली तर ती कशी काढता येते याच्या सहित आपण साधारणपणे एकमेकांशी असणारं त्यांचं नातं याच्यामधला गट पाहिला रेसिप्रोकल हा भाग याच्यामध्ये येणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी ज्या 6 आहेत त्या यांना आपण क्रमाने सुरुवात केली. उद्यापासूनच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्याच्या सगळ्या 22 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत या सगळ्या तुमच्या समोर मांडून त्यांचे वेगवेगळे 4 गट तयार करून ते सगळे तुमच्या समोर प्रेझेंट करून मग आपण ते एक एक क्रमाने प्रूव्ह करायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्र आजचा जो तास होता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज या नेमक्या कशा क्रिएट झाल्या त्यांची ओळख कशी निर्माण झाली हे सांगणारा हे लेक्चर आहे. हे विद्यार्थी मित्र तुम्हाला जर आज आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्र आजच्या दिवसासाठी आपण थांबूया. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची ओळख करून आज आपण थांबूया. उद्यापासून यांची प्रूफ रिसर्च पाहूया. धन्यवाद.